राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा. निवडणुकांना स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार. आता 21 जानेवारीला होणार पुढची सुनावणी. 50% आरक्षणाच्या मर्यादेतच निवडणुका घेण्याचे निर्देश. नगर परिषद निवडणूक प्रचाराला मुदतवाढ. 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार. प्रचारासाठी 1 दिवसाची मुदतवाढ. ठाकरे बंधूंच्या भेटीतील चर्चेची इनसाइड स्टोरी झी 24 तासवर. मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी मनसे आग्रही, तर मनसेची ताकद तगडा उमेदवार पाहून जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे पक्ष ठाम. ठाकरेंच्या चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंची युती होणार. जागा वाटपाच्या चर्चेनंतर युतीबाबत निर्णय होणार. वरुण सरदेसाई आणि राजू पाटील यांच्यावर चर्चेची जबाबदारी. महायुतीत सुनील तटकरेंनी धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल. तटकरेंमुळे जिल्ह्यातलं वातावरण बिघडल्याचा आरोप. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं फुटपाथवर अतिक्रमण. नांदेडमध्ये फुटपाथवर थाटलं संपर्क कार्यालय. श्रीकांत शिंदेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. परळीची बदनामी करणाऱ्यांना मतपेटीतनं उत्तर द्या. धनंजय मुंडेंची मतदारांना भावनिक साद. परळीत जात धर्म चालत नाही हे राज्याला दाखवून द्या. मुंडेंचं मतदारांना आवाहन. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाचे पार्टनर दिग्विजय पाटील चौकशीला गैरहजर. अमेडिया कंपनीच्या वकिलांनी मांडली बाजू. झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस. तेजवानी पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष. मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ. सिडकोतील कथित 4500 कोटींच्या जमीन घोटाळ्याची होणार चौकशी. सरकारकडनं कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. जुन्या नांदेड शहरात गोळीबाराचा थरार. 2 गुन्हेगारांमध्ये वाद. गोळी झाडून एकाची हत्या. आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन. श्रीनगरच्या लाल चौकात आणि दल लेक जवळच्या हॉटेलची झाडाझडती. सीआरपीएफ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई.